बेकरी हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी म्हणून मुदतवाढ नाही असं आता स्पष्ट होत आहे। बेकरी हरित इंधनात रूपांतर करण्याकरता मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय। वायू प्रदूषणासंदर्भात न्यायालयानं स्वतःहून दखल करून घेतलेल्या या बेकरी प्रकरणात जुलै महिन्यापर्यंत सर्व बेकरी मालकांना हरित इंधनात रूपांतरित करावं लागेल असं सांगण्यात आलेलं होतं। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, अतिशय खरं तर महत्त्वाचा हा सगळा निर्णय, कारण गेले अनेक वर्ष जर आपण पाहिलं, गेले काही वर्ष, सध्या काही वर्षातले, यामध्ये मात्र मुंबईतलं प्रदूषण हे वाढत जाताना पाहायला मिळत आहे। त्यावेळी मात्र जेव्हा जेव्हा यावर चर्चा होते तेव्हा तेव्हा मात्र बेकरीचा मुद्दा आवर्जून उपस्थित केला जातो। भाग्यश्री, आता या सगळ्या संदर्भात मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर राघवी, तुम्ही म्हणालात तसं की जेव्हा जेव्हा प्रदूषणाचा मुद्दा येतो तेव्हा तेव्हा बेकरी हा मुद्दा प्रथम धरला जातो। मुंबईमध्ये साधारणतः 750 बेकरी आहेत आणि ज्या दीर्घ सांस्कृतिक इतिहास असलेली महानगरं आहेत त्यामध्ये जवळपास टोटल 2000 बेकरी असल्याचं देखील न्यायालयामध्ये आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोळसा आणि लाकूड याच्यावर या भट्ट्या चालतात, ज्याच्यामुळे प्रचंड धूर होतो, आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो, त्याचबरोबर दम्यासारखे त्रास होतात, श्वसन नलिकेचे त्रास होतात। या सगळ्यामुळे एकंदरीतच जनजीवनावर देखील आजूबाजूच्या विस्कळीत परिणाम होतात। या सगळ्याचं एकंदरीत गोष्ट लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने, आपण बघितलंय बॉम्बे हायकोर्टने स्वतःहून एक याचिका दाखल करून घेतली होती। या याचिकेमध्ये खरं तर जुलै महिन्यापर्यंत 8 जुलैपर्यंत खरं तर या बेकरी मालक आणि चालकांना सांगितलेलं होतं की तुम्ही हरित इंधनाकडे लवकर वळा। बरं, यामध्ये स्वतः बेकरी चालक आणि मालकांनी देखील सांगितलं की हे करणं शक्य आहे। मग ह्याचाच मुद्दा आधारात घेऊन हे जर करणं शक्य आहे तर तुम्ही लवकर का करत नाही, अशा पद्धतीचं जे सवाल आहे तो उच्च न्यायालयाने केलेला आहे। खरं तर न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडलेली आहे आणि आता नेमकं यावर बेकरी चालक आणि मालक काय करणार हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण त्यांना आत्ता साधारण 1 आठवड्यात किंवा 1.5 आठवड्यात तुम्ही हे सगळं हरित इंधनात कन्व्हर्ट करा असं सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता नेमकं बेकरी मालक चालक कशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।